चल इथून. बऱ्याच दिवसांपासून सुरू असणाऱ्या सोन्याच्या तस्करीमध्ये मुख्य आरोपी गोविंद यांना अटक. वाह वाह डॅड वाह, काय गेम पलटवलाय तुम्ही. अडकला बिचारा गोविंद. हा मानला डॅड, तुम्हाला मानला. चला सुजितराव, तुम्ही पुन्हा एकदा फ्री बर्ड झालात. डॅड काय मस्त माणूस आहे ना आपला. ऍक्च्युली कधी 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 नाही, नेहमीच डोक्यात जातात. पण ठीक आहे डॅड, तुमचे इतके बेनिफिट्स आहेत ना मला, की तुमचं हे कधी कधी डोक्यात जाणं मी चालवून घेईन. गोविंद? कोण गोविंद? माझ्या आयुष्यात तर मी कुठल्याच गोविंद ओळखत नाही. आणि काय हा सुजित सरपोतदार अननोन नंबर उचलत नाही. सो अननोन नंबर गोविंद ब्लॉक. स्वानंदी, तुला काय वाटलं? तू मला अडकवशील आणि मी जेलमध्ये जाईन? मी सुजित सरपोतदार, द सुजित सरपोतदार, खासदार भालचंद्र सरपोतदार यांचा एकुलता एक वारस सुजित राव सरपोतदार. हा सुजितराव, चला पुन्हा भरारी घ्यायला आकाश मोकळे आता. स्वानंदी, काय करायला निघालेलीस तू? काय ऐकतेस ह्या लोकांचं सगळं? स्वानंदी, तुला काही झालं असतं तर, बाळाला काही झालं असतं तर काय केलं असतंस तू? प्लीज अगं, स्वतःची काळजी घे. चल निघते. अगं लगेच काय निघालीस? चल की घरी. नाही नको. काय झालंय जेसी? काय झालंय का? तू इतकी टेन्शन मध्ये काय आहेस? टेरेसवर तर व्यवस्थित होतीस, काय झालंय? काय सांगू तुला स्वानंदी, ज्या सरपोतदारांनी मला धमकी दिली आहे त्यांच्याच घरात मी उभी, म्हणूनच मला भीती वाटते. जेसी, काय झालंय? तू का घाबरतेस इतकी? आणि मगाशी फोनवर काय म्हणालीस तू? माझ्या आणि माझ्या बाळाला सरपोतदार साहेबांनी धमकी दिली. कसली धमकी दिली? काय म्हणत होतीस तू? सांग मला. काही नाही स्वानंदी, चल मला खूप काम आहेत, मला निघायला हवं. कॉलवरती तुझं हे सगळं बोलणं ऐकलं आणि तुला वाचवायला मी आले. प्लीज स्वतःची काळजी घ्या, मी निघते आता. चल. जेसी, काय झालंय? तू इतकी का डिस्टर्ब दिसतीयस? आणि तू कॉलवर मला मगाशी म्हणत होतीस की तुला आणि तुझ्या बाळाला सरपोतदार साहेबांनी धमकी दिली आहे. कसली धमकी दिली? काय बोलतेस तू? हे असं बोलले मी? अगं मी तुला बोलले ना काल, माझी अगं झोपच नाही झाली. मी खूप झोपते. आय एम सॉरी. मी निघते. चल बाय बाय. जेसी, एक मिनिट. काय झालंय नक्की? हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस हं? मी तुला चांगल्याने ओळखते. तू नाही सांगणार आहेस का? तुला शपथ आहे माझी. काय झालंय सांग. स्वानंदी, मला सरपोतदारांचा कॉल आला होता.
स्वातीच्या केसबद्दल बोलायला. त्यांनी मला धमकी दिली की आपण ह्या केसमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि या केसबद्दल आपण काही सत्य कोणाला सांगितलं तर तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. स्वानंदी, आता तूच मला सांग की तुला आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं मी काही करेन का ग? आणि बघ, मला असं वाटतं की मानकामे सरांना पण सरपोतदारांनी धमकी दिली. प्लीज माझं एक, प्लीज फॉर गॉड सेक ह्या सगळ्यातून बाहेर पड. हा ना, हा खानेरडा चिखल आहे स्वानंदी. तू जेवढ्या ह्यात जाशील ना तेवढी आतमध्ये बुडत जाशील. अगं, स्वातीला न्याय मिळालाय, तो पास्ट आहे. तू तुझ्या बाळाचा विचार कर आणि प्लीज हे सगळं विसर, प्लीज. जेसी, हे सगळं तू बोलतीयस. मी ज्या जेसीला ओळखत होते ना, ती अशी घाबरट नव्हती. अन्यायाच्या विरोधात लढणारी होती ती. तू घाबरली असशील त्यांच्या धमकीला, पण मी नाही घाबरणार जेसी. सरपोतदार साहेबांना मी जाब विचारणारच. मी नाही घाबरणार त्यांना. स्वानंदी, प्लीज प्लीज. अगं, ओ नो, ज्याची भीती होती तेच झालं. सरपोतदार आले. जर मला त्यांनी इथे पाहिलं ना तर ते स्वानंदीला नक्कीच त्रास देतील. माझ्यामुळे स्वानंदीला त्रास झालेला मला कधीच चालणार नाही. मी निघते, बाय. जेसी, अगं तिकडे कुठे निघाल? हा खासदार सरपोतदार काय चीज आहे हे तुला माहिती नाहीये स्वानंदी. मला संपवणारे भले भले आले आणि गेले, पण मी अजूनही तसाच उभा आहे, पाय रोवून. आग आहे मी, आग. माझ्या वाट्याला जाऊ नकोस, नाहीतर जळून कोळसा होशील. स्वानंदी, पुअर गर्ल. कसं आहे ना साहेब, दुसऱ्याच्या घराला आग लावून मजा बघणाऱ्याच्या घराला कधी आग लागेल ना, काही सांगता येत नाही. तुम्ही नेते आहात, पॉवरफुल